नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो. एस-एस-सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती निघालेली आहे. जर तुम्ही 12वी पास असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम या ठिकाणी आपण नोटीस बघूया. नोटीस ऑफ कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन यावरती दिसतंय. तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नोटिफिकेशन तुमच्यासमोर ओपन होईल. कंबाईनची नोटिफिकेशन बघू शकता 8/4/2024ला ते या ठिकाणी 7/5/2024 यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 7/5/2024 पर्यंत या ठिकाणी बघू शकता. सर्व तुम्हाला जाहिरातीमध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिले. कॅटेगरीनुसार जागा वगैरे तुम्हाला एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे राहील या पद्धतीने तुम्हाला बेसिक ए टू झेड इन्फॉर्मेशन दिली. परत होम पेजला या ठिकाणी अप्लाय दिसते, त्यावरती क्लिक करा. खाली दिसते कंबाईन हायर सेकंडरी लेवल 10+2 यावरती तुम्हाला क्लिक करायचं. अप्लायवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता. आता युजर नेम आणि पासवर्ड जर तुम्ही अगोदर क्रिएट केलेला असेल तर तुम्हाला परत करण्याची गरज नाही. युजर आय डी पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला तुमचं अकाउंट नसेल तर रजिस्टर नाव यावरती तुम्हाला क्लिक करायचं. एकदम सोपं आहे मित्रांनो अकाउंट उघडायला. काहीही या ठिकाणी तुम्हाला जास्त डोकं लावण्याची गरज नाही. पर्सनल डिटेल्स द्यायच्यात, पासवर्ड क्रिएट करायचं तुमचा, ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुमचा ॲड्रेस वगैरे द्यायचा, एज्युकेशन आणि डिक्लेरेशनला टिक करून या ठिकाणी तुमचा युजर आय डी क्रिएट होईल. खाली या कंटिन्यूवरती क्लिक करा. आता पर्सनल डिटेल्स द्यायच्यात. रजिस्ट्रेशन करतोय आपण. आता या ठिकाणी डू यू हॅव आधार कार्ड तुम्हाला विचारलं आहे. पर्सनल डिटेल्स, पासवर्ड, ॲडिशनल आणि डिक्लेरेशन 4 स्टेपमध्ये आपल्याला कंप्लीट करायचं. डू यू हॅव आधार कार्ड तर यस करा. तुमचा आधार कार्डचा नंबर टाका. परत व्हेरीफाय आधार कार्ड नंबरमध्ये परत आधार कार्डचा नंबर टाका. टाईप ऑफ आयडेंटिफिकेशन कार्ड या ठिकाणी काहीही टाकण्याची गरज नाही, आपण आधार कार्ड देणार आहोत. खाली या कॅन्डिडेट नेम ॲज पर मार्कशीट, 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव टाकायचं. जर आडनाव अदुगर असेल तर आडनाव अदुगर टाका. जसं नाव असेल 10वीच्या मार्कशीटवर तसं टाका. व्हेरीफाय कॅन्डिडेट नेममध्ये परत तसंच नाव टाका. नंतर हॅव या ठिकाणी चेंज नेम, जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर यस करा, अन्यथा नो करायचं आहे. परत तेच खाली या ठिकाणी टाकायचे. जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते निवडा. परत व्हेरीफाय जेंडरमध्ये तेच निवडा. डेट ऑफ बर्थ टाका, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये. परत तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची. नंतर तुमचं फादर नेम या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव टाका. व्हेरीफाय फादर नेममध्ये परत तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे. खाली मदर नेम दिलं, या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. व्हेरीफाय मदर नेममध्ये परत या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे. मॅट्रिक्युलेशन द्यायचं या ठिकाणी एज्युकेशन बोर्ड. 9 नंबरच्या पॉईंटमध्ये तुमचं 10th बोर्ड कोणतं होतं ते बोर्ड या ठिकाणी तुम्हाला निवडायचं. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं, ते बोर्ड या ठिकाणी मी निवडून घेतो. एमच्या सिरीजमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडून घ्या. परत व्हेरीफाय बोर्डमध्ये परत तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी निवडून घ्यायचं. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडतो. खाली रोल नंबर दिला आहे, या ठिकाणी तुम्हाला तुमचं 10वीचा रोल नंबर टाकायचं. व्हेरीफाय रोल नंबरमध्ये परत रोल नंबर टाका. इयर ऑफ पासिंग या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला 10वीचं पासिंग वर्ष निवडायचं आहे. व्हेरीफाय इयर ऑफ पासिंगमध्ये परत तुम्हाला तुमच्या 10वीचं पासिंग वर्ष निवडायचं आहे. नंतर हायर या ठिकाणी हायेस्ट एज्युकेशन लेवल तुम्हाला क्वालिफिकेशनमध्ये काय झालं आहे तुमचं, मॅट्रिक्युलेशन, 10+2, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएट. तर आपलं 10+2 झालं आहे. परत व्हेरीफायमध्ये 10+2 निवडा. कॅन्डिडेट मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यावरती OTP जाईल, तो OTP व्हेरीफाय करा. कॅन्डिडेट ईमेल ID टाका, तो व्हेरीफाय करून घ्या, त्यावरती OTP जाईल. दोन्हीसुद्धा व्हेरीफाय करून सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. आता तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड क्रिएट करून घ्या. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुमचा ॲड्रेस वगैरे व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरायची. समोरच्या स्टेपमध्ये तुमचं डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आहे. आता तुम्हाला एक तुमचा युजर ID आणि पासवर्ड, तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला आहे तो असेल. ईमेलवरती तुम्हाला तुमचा युजर ID दिलेला असतो, तो युजर ID व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. आता आपलं रजिस्ट्रेशन समजा या ठिकाणी कंप्लीट झालं असं समजा. युजर नेम टाका, तुमचा पासवर्ड जो क्रिएट केला असेल तो पासवर्ड टाका. कॅप्चा कोड दिला, कॅप्चा कोड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही लॉग इन झाला आहे. आता तुम्ही जेवढी डिटेल्स रजिस्ट्रेशन करताना दिले, तुमचं नाव,
तुमच्या आईचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी, तुमचा ॲड्रेस, बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी सर्व तुमची आलेली आहे. आता काय करायचं आहे तुम्हाला, डायरेक्टली या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन करा. कंबाईन हायर सेकंडरी लेवल 10+2 यावरती तुम्हाला ॲप्लाय बटन दिसते खाली. ही आपली जाहिरात आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲप्लायवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे फॉर्म तुमच्यासमोर आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला खाली यायचं आहे आणि फिल फॉर्म म्हणून एक ऑप्शन दिला आहे. त्या फॉर्मवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. तुम्ही भरलेली सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी आलेली आहे, व्यवस्थित बघून घ्या आणि परत नेक्स्टवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पर्सनल डिटेल्स आपली जी टाकली होती आपण रजिस्ट्रेशनवरती ती आलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप बघा, एज्युकेशन डिटेल्स. या ठिकाणी आपण 10+2 निवडून घेऊया. परत या ठिकाणी खाली यायचं आहे. तुमचं काय होतं या ठिकाणी 12th स्टँडर्ड होतं, तर 12th स्टँडर्ड. नंतर तुम्ही पास आहात का ॲपियर आहात, तर आपण 12वी पास आहात म्हणून पास निवडा. पासिंग इयर तुमचं 12वीचं पासिंग वर्ष निवडायचं आहे, म्हणजेच काय तर कोणत्या वर्षी तुम्ही 12वी पास झालात ते वर्ष या ठिकाणी निवडून घ्या. वर्ष व्यवस्थित निवडून घ्यायचं. तर मी या ठिकाणी इयर 12चं पासिंग इयर निवडून घेतो. खाली आल्यानंतर तुमचे बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी 12ची कोणती ती ते या ठिकाणी निवडून घ्यायचे. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी होती. खाली या ठिकाणी परत बोर्ड कोणतं होतं त्यामध्ये तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड हायर सेकंडरी हे होतं. नंतर खाली रोल नंबर, तुमचा रोल नंबर या ठिकाणी टाका. पर्सेंटेज टाकायचे, तुमचे पर्सेंटेज होते की CGPA ते या ठिकाणी टाकून द्यायचे. टाकून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता तुम्हाला या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची. नंतर बघा एक्स सर्व्हिसमॅन आहात का तुम्हाला विचारलं आहे, असेल तर यस करायचं, अन्यथा नो. नंतर एज रिलॅक्सेशन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरत आहात का, असेल तर यस, नसेल तर नो. नंतर खाली विचारलं आहे की डू यू वॉन्ट टू युअर पर्सनल इन्फॉर्मेशन शेअर विथ SSC, तुम्ही तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन SSC पोर्टलसोबत शेअर करू इच्छिता का, तर यस. इनी तुम्हाला जर दुसऱ्या जॉबसाठी या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आली तर तुम्ही या ठिकाणी येस करू शकता. त्या ठिकाणी आपल्याला शेअर करायचं नाही म्हणून मी नो करतो आणि नेक्स्ट करतो. आता एक्झामिनेशन सेंटर निवडायचे 3, प्रेफरन्स 1, प्रेफरन्स 2 आणि प्रेफरन्स 3. तुम्हाला जे कम्फर्टेबल असतील ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायचे. तर 3 सेंटर मी या ठिकाणी निवडून घ्यायचं. या पद्धतीने तुम्ही तुमचे 3 सेंटर जे तुम्हाला जवळ असतील ते निवडून घ्या. नंतर खाली यायचं मीडियम ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट. तुमचं कम्प्युटर बेस एक्झामिनेशनसाठी कोणती लँग्वेज तुम्हाला निवडायची, तर मी मराठी या लँग्वेज या ठिकाणी निवडणार आहे तुमची एक्झामिनेशनसाठी. नंतर व्हेरीफाय मीडियममध्ये परत मराठी तुम्हाला जी निवडायची असेल ती लँग्वेज तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. नंतर मीडियम ऑफ टायपिंग टेस्ट तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये देऊ इच्छिता, तर आपण इंग्लिशमध्ये देऊ इच्छितो. परत खाली या ठिकाणी इंग्लिश या पर्याय निवडून घ्यायचा. खाली यायचं डायरेक्टली तुम्ही दोन्हीसुद्धा पर्याय सोडून द्या. 27.1, 27.2 आणि 27.3 वरती तुम्हाला रायटर वगैरे या ठिकाणी लावायचं आहे का, फिजिकल लिमिटेशन्सचा या ठिकाणी तर लावायचं असेल तर यस करायचं, अन्यथा डायरेक्ट या ठिकाणी नो करायचं. आपल्याला नाही लावायचं म्हणून नो करतो. परत खाली आल्यानंतर तुम्हाला विचारतं आहे 12th स्टँडर्ड तुम्ही सायन्स पास आहात का, सायन्समधून मॅथमॅटिक्स वगैरे सब्जेक्ट तुम्हाला होते की, तर यस आपण सायन्समधून या ठिकाणी पास आहोत. तर या ठिकाणी डायरेक्ट यस करायचं. जर तुम्ही पास नसाल तर तुम्ही डायरेक्ट 28 नंबरचा पॉईंट या ठिकाणी नो करू शकता आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. आता या ठिकाणी बघू शकता तुम्हाला तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची. कॅप्चर लाईव्ह फोटो यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस येईल, त्या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह फोटो अशा प्रकारे कॅप्चर करायचा. फाईड बॅकग्राऊंड तुम्हाला ठेवायचं. खाली या सिग्नेचर अपलोड करायची 10 ते 20 KBच्या दरम्यान. अपलोड सिग्नेचरवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमची सिग्नेचर तुम्हाला या पद्धतीने अपलोड करायची. सिग्नेचर अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारे येईल आणि सेव्ह नेक्स्ट करा. या ठिकाणी सक्सेस आलेलं आहे. आता ओके करायचं. ओके केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू दाखवलं जाईल की तुम्ही आत्तापर्यंत जी माहिती भरली ती व्यवस्थित चेकआउट करून घ्यायची, बरोबर आहे का एकदा बघून घ्या. सर्व माहिती चेक केल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. तर बघू शकता सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे. खाली इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट तुम्ही करायचं आहे. अजूनही काही चेंजेस करायचे असेल तर गो बॅकवर जायचे, चेंजेस करून घ्यायचे. तर आपली बरोबर आहे म्हणून मी सेव्ह करतो. परत डिक्लेरेशन येईल, आय ॲग्री करा. हा कॅप्चा कोड दिला आहे. कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. तर मी या ठिकाणी डिक्लेरेशनला टिक करून कॅप्चा टाकतो आणि सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमचं फॉर्म हा सबमिट झाला आहे.
आता आपल्याला करायचं आहे पेमेंट. मेक पेमेंटवरती क्लिक करा. तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट येईल. या ठिकाणी पेवरती क्लिक करा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI कशानेही पेमेंट करू शकता. तर मी UPIवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर समोर परत विचारतील तुम्हाला UPIवरून करायचं आहे की QR कोड. तर आपण QR कोड निवडूया. QR कोडवरती टिक करा आणि कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करा. बघू शकता हा स्कॅनर आलेला आहे. स्कॅनर तुम्हाला स्कॅन करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पेमेंट करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा.